खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ जे 1953 साली पेंढारकर सर आणि आपले पूर्वज ग्रामस्थ परिसरातील नागरिक त्यांच्या कष्टानं त्यांच्या श्रमानं जी शाळा जे विद्यालय या ठिकाणी सुरू झालं त्या विद्यालय रूपी रोपट्याचं आज एका मोठ्या वृक्षात रूपांतर झाल्याचा आपल्या सगळ्यांना आनंद होतोय। बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर मला हे जाणवलं। खूप वर्षानंतर जे माजी विद्यार्थी आज आपल्या शाळेत आलेले आहेत त्यांनी बघितलं की इथे फक्त विद्यालयच नाही तर इथे प्राथमिक विभाग आहे, इथे ज्युनियर कॉलेज आहे। फक्त ज्युनियर कॉलेज नाही, त्यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स आहे। त्याचबरोबर अधिक 2 स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम तात्यासाहेब मुसळे यांच्या नावानं आपण सुरू केलेलं तांत्रिक विद्याभवन की ज्यामध्ये आपण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आणि ऑडिटिंग अकाउंटिंग सारखे कोर्सेस सुरू ठेवलेले आहेत। ज्युनियर कॉलेज विभागामध्ये जे प्रभाकर लक्ष्मण पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स यामध्ये आपण सायन्स जे प्रथम सुरू केलं ते आहे, त्याच्यानंतर कॉमर्स आहे, आर्ट्स आहे आणि याच्यावर कळस म्हणून 2013 सालापासून आपल्याकडे या प्रांगणामध्ये कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची सुरुवात झालेली आहे। म्हणजे जो विद्यार्थी इथे KG ला ॲडमिशन घेणार आहे तो ग्रॅज्युएट होऊनच तो इथून बाहेर पडतोय असं सध्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। आणि हे रोपटं किंवा हा जगन्नाथाचा रथ जो सुरू केलेला आहे तो चालू ठेवण्याचं काम पेंढारकर सरांनी खूप मेहनतीनं, म्हणजे कुठलीही गोष्ट असाध्य नसते हे त्यांनी दाखवलं। तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। आणि कोणीतरी म्हटलेलं आहे, प्रयत्ने वाळूचे कनर गडिता वाळूतन तेलही गळे, किंवा नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, असे ह्या उक्ती आहेत त्या 100% सार्थ करून दाखवण्याचं काम पेंढारकर सरांनी तुमच्या ग्रामस्थांच्या मदतीनं, की जे शाळेचे माजी विद्यार्थी त्यात सम्मिलित होते, ग्रामस्थ होते, ते फारसे शिकलेले होते अशातलाही भाग नव्हता, जे काही सुशिक्षित डॉक्टर्स होते, व्यापारी होते, या सर्वांच्या मदतीनं या खारेपाटण परिसरात खूप मोठी दूरदृष्टी ठेवून इथे शाळेची या स्थापना केली। एक असं सेंट्रल प्लेस त्या काळातलं रत्नागिरी जिल्ह्यातलं, पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातलं, की जिथून रत्नागिरी 90 किलोमीटर आहे, इकडे सावंतवाडी 90 किलोमीटर आहे, कोल्हापूर 90 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि असं खेडगाव त्यांनी त्या काळात की जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी सिलेक्ट केलं आणि इथे मला गांधीजींच्या विचारांनी प्रेरणा घेऊन खेड्याकडे चला हा मंत्र त्यांनी अनुसरला, जगला त्यांनी। आणि खूप मोठं व्यक्तिमत्व, ज्यांना वीर ही पदवी मिळालेली होती, त्या व्यक्तिमत्वानं त्यांना खूप काही करता आलं असतं, पुढे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राजकारणात जाता आलं असतं, मोठा समाजकारणी होता आला असतं। इतक्या त्यांच्या संबंध नाथ पै, मधु दंडवते, SM जोशी यांच्याशी खास मित्रत्वाचे संबंध असणारे आमचे पेंढारकर सर, ते खारेपाटण सारख्या आता अजूनही गावच आहे हे, परंतु त्या काळात 75 वर्षापूर्वी इथे आले। म्हणजे आपण आपल्याला धन्य मानायला काही हरकत नाही की खरोखरच आपलं नशीब बदलवण्यासाठी पेंढारकर सरांनी ही शाळा इथे सुरू केली आणि ते बदललेलं आहे हे मी तुमच्याकडे बघून 100% खात्रीनं सांगतो। 1953 साली सुरू झालेले 12 विद्यार्थ्यांना घेऊन जी शाळा आहे त्यातले पहिले विद्यार्थी आमच्या इथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, की जे पहिल्या आमच्या जनरल रजिस्टरला 1 नंबरचं ज्यांचं नाव आहे असे पाटणकर साहेब आजही त्या आठवणीनं व्याकुळ होतात। ज्या वेळेला शाळा सुरू झाली त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती होती त्याचं वर्णन कधीही माझ्याशी भेट झाली त्यांची की ते नेहमी करत असतात। खूप सारे विद्यार्थी आहेत त्याच्यानंतरचे असे दरवर्षी आज आमच्याकडे 1700 विद्यार्थी सिनियर कॉलेज पर्यंत, प्राथमिक विभाग ते सिनियर कॉलेजपर्यंत 1700 विद्यार्थी शिक्षण घेतात। 12 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शिक्षण संस्था 1700 विद्यार्थ्यांवरती असंख्य अडचणींवरती मात करत, कारण परिसरात बऱ्याच शाळा सुरू झालेल्या आहेत, परिसरात खूप ज्युनियर कॉलेजेस झालेले आहेत,
परिसरात इंग्लिश मीडियम सारखे स्कूल्स चालू झालेले आहेत आणि या सगळ्यांचा आणि महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्येचा दर जो आहे तोही हळूहळू कमी होत चाललेला आहे. पूर्वी 4, 5, 6 मुलं असायची ते आता 1-2 वर आलेलं आहे. या सगळ्या अडचणीवरती मात करून आमची संख्या आम्ही वाढवत ठेवलेली आहे, मग ती कमी झालेली नाही. मुंबईसारख्या ठिकाणावरून आपण आलेला असेल तर आपल्याला कल्पना आहे की तिथल्या मराठी शाळा, मराठी माध्यमं ही बंद होत चाललेली आहे. इंग्लिश माध्यमांकडे थोडासा ओढा वाढलेला आहे आणि लोकसंख्येचा नाही म्हटलं तरी तो थोडाफार परिणाम निश्चितपणे होतोय. परंतु या सगळ्या अडचणी असताना सुद्धा, शासकीय धोरणं प्रतिकूल असताना सुद्धा ही शाळा आणि ही संस्था हा रथ जिवंत ठेवण्याचं काम हे समोर बसलेलं सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर सर्व सदस्य, संस्थेचे हितचिंतक हे सगळेच आजपर्यंत अव्याहतपणे करत आलेले आहेत. यासाठी मी सगळ्यांचाच ऋणी राहीन. हा मेळावा आयोजित करण्याचा उद्देश एकच होता. मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे किंवा मी 25-26 वर्षापासून इथे खारेपाटणमध्ये आहे, माझ्या आयुष्याचा निम्म्यापेक्षा अधिक काळ मी आता या ठिकाणी खारेपाटणमध्ये घालवलाय. तर हे 49 वर्षाचा मी आता सध्या आहे. 26 वर्ष माझी इथे गेलेली आहेत आणि या 26 वर्षात मी आजपर्यंत बघत आलो की एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करायचं, मेळावा त्यांचा घ्यायचा हा एकदा आमच्या माजी विद्यार्थी संघांकडून प्रयत्न झाला आणि बऱ्यापैकी कोरगावकर साहेब त्यामध्ये होते, परवेश पटेल होते, आमचे वारंगे सर होते, कुळसुलकर आणि देसाई साहेब यांच्या पुढाकारानं त्यावेळेला माजी विद्यार्थ्यांनीच मेळावा घडवून आणलेला होता. परंतु शाळेकडून खास आता मी संस्था पण नाही म्हणत, त्यांचं आम्हाला प्रोत्साहन कायम आहेच, परंतु एक मुख्याध्यापक म्हणून हे सगळे माझे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र यावेत. आणि त्यातला महत्त्वाचा उद्देश हा की माझे आत्ताचे सध्याचे विद्यार्थी खूप अडचणीत आहेत, खूप त्यांच्यापुढे प्रश्न आहेत. 12वी झाल्यानंतर काय शिक्षण घ्यायचं, कुठे जायचं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नेमकं मी काय करू, अशासारख्या खूप अडचणी, अनंत अडचणींना सध्या ह्या कॉम्पिटिशन एजमध्ये किंवा कॉम्पिटिशनच्या युगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये त्यांच्यापुढे अनेक आव्हानं आहेत. चांगले मार्क्स घेणारे आमचे विद्यार्थी आहेत. असं असलं तरी पुढे गेलेले माजी विद्यार्थी आहेत ते त्यांना मार्गदर्शक ठरावेत. तुम्ही आमच्या जवळ आल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना भविष्यकाळात सांगता येईल की मुंबईसारख्या ठिकाणी गेल्यानंतर, पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर, बाहेर कुठल्या तरी एखाद्या चांगल्या व्यवसायात पडायचं असेल तर तू आमच्या अमुक एका माजी विद्यार्थ्याला जाऊन भेट. संगीतसारखं क्षेत्र असेल तर इथे माझ्यासमोर बसलेले राजू मेस्त्री आहेत, पेंडुरकर सर खूप आम्हाला एक चांगले संगीत शिक्षक काशीकर सरांनंतर मिळालेले आहेत. ते खूप विद्यार्थी घडवण्याचं अव्याहतपणे काम करतायत. हे आता 1-2 दिवस आपण सांस्कृतिक कार्यक्रम बघतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात आला असेलच. तसेच चांगले विद्यार्थी, त्यामध्ये काही विद्यार्थी आमचे संगीत क्षेत्रामध्ये चमकदार त्यांनी कामगिरी केलेली आहे, राष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन त्यांनी पारितोषिकं मिळवलेले आहेत. सध्याचे आमचे आजी विद्यार्थिनी आता तुमच्या समोर जिनं गायन केलं ती प्राजक्ता ठाकूर देसाई ही विद्यार्थिनी, अतिशय छान विद्यार्थी तयार होत आहेत. एक तर प्रसंग मला आठवतो या पेंडुरकर सरांनी जवळपास एकाच वेळेला 50 विद्यार्थ्यांना तबला वाजवायला तयार केलेलं होतं आणि त्यांचं प्रॅक्टिस घेतलेलं होतं. म्हणजे एक चांगली जमेची बाजू. संगीत शिक्षक आमचे चांगले आहेत. क्रीडा शिक्षकांच्या बाबतीत भिसे सर, पाडवी सर यांचा मी आवर्जून उल्लेख करेन की आत्ता आमचे विद्यार्थी जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर जायला लागलेत हल्ली की जे अत्तार सरांच्या काळात, आमचे अगोदरचे माजी शिक्षक आपले अत्तार सरांच्या काळात खूप नॅशनल लेवलपर्यंत, राष्ट्रीय स्तरापर्यंत आमचे हॉकीचे खेळाडू असतील, त्याच्यानंतर ॲथलेटिक्समध्ये, रनिंगमध्ये किंवा रिलेमध्ये खेळाडू असतील. मोरे म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं नाव मला आठवतं, ते एक चांगले विद्यार्थी जे धावपटू होतो उत्कृष्ट. इथे आमच्या याच्यात सभागृहात बसलेले रघुवीर राणे सर जे आमच्याकडे शिक्षक होते ते सुद्धा एक धावपटू होते. हॉकीसारख्या टीम राष्ट्रीय स्तरावर मुलींचा संघसुद्धा त्यांनी घेऊन गेलेले आहेत. एक खूप मोठं नाव आणि खूप मोठा दबदबा या शाळेचा क्रीडा क्षेत्रामध्ये होता ज्यावेळेला अत्तार सर होते. त्याच्यानंतर काहीशी शिथिलता, शैक्षणिक धोरणं बदलली आहे त्यामुळे थोडीशी आलेली होती, परंतु त्यांना पुनरुज्जीवित करण्याचं काम किंवा खेळामध्येही चांगले विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थी घडावेत यासाठी आता सध्या आमच्याकडे 2 क्रीडा शिक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून हे एक चांगलं काम सुरू आहे. कलेसारख्या विषयात आमच्याकडे समोर बसलेले आता उदय दुधवडकर साहेब आहेत, खूप मोठे चित्रकार आहेत आणि खूप
डाऊन टू अर्थ असं ज्याला आपण म्हणतो, किंवा नम्र वागणं ज्याला आपण म्हणतो, असे नम्र विद्यार्थी कितीतरी जे स्कूल ऑफ आर्ट्स सारख्या ठिकाणून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत. जी मेस्त्री सरांनी सुरुवात केली, जी आमच्या कांबळी सरांनी पुढे चालवली, आणि त्याचाच वारसा आता पुढे गिरीश सर आपले चित्रकलेचे शिक्षक आहेत ते चालवत आहेत, की ज्यांचा सल्ला आणि प्रेरणा घेऊन बरेचसे विद्यार्थी हे चांगल्या चांगल्या ठिकाणी कलाक्षेत्रात चमकदार कामगिरी करताना दिसून येत आहेत. हा खेळ, क्रीडा, संगीत एवढ्यापुरताच मर्यादित हा प्रवास राहिलेला नसून अभ्यासाच्या बाबतीतही आमचे विद्यार्थी काही कमी नाही. हे फक्त एकाच उदाहरणातून तुम्हाला सांगेन. खूप काय बोलण्यासारखं आहे, तुम्ही कदाचित कंटाळायला नको, किंवा खूप सारे मान्यवर बोलणार आहेत. परंतु आज एकेकाळी आम्हाला सायन्स हा विषय 11वी-12वीचा जो पेंढारकर सरांनी 75-76ला ज्या वेळेला नवीन 11वी-12वी सुरू झालं त्यावेळेला सुरू केलेला होता, तो एकेकाळी 97-98ला विद्यार्थी संख्या अभावी बंद करण्याची वेळ आलेली होती. बंद झालेलंच होतं सायन्स हा विभाग, परंतु आज त्या विभागाची विद्यार्थी संख्या एका वर्गाची 120 आहे. 120 विद्यार्थी आम्ही त्यामध्ये कसे बसवायचा हा आमच्या पुढे प्रश्न असताना आमच्या शिक्षकांनी खूप मदत करून त्या वर्गाचं विभाजन 2 वर्गात केलं विभाजन, आणि त्या 2 वर्गांमध्ये बसवून आता 120 विद्यार्थी CETची तयारी करतायत, किंवा पुढच्या ज्याच्या त्यांच्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्याची तयारी करतायत. म्हणजे जुन्या काळातले आमचे मठपती सर आलेले दिसत आहेत. मठपती सर, चौगुले सर, माने सर आहेत, हात वर केला त्याने, माने सर, ह्यांनी जी सुरुवात केलेली होती तीच परंपरा आताही सध्या पुढे चालू ठेवण्याचं काम आमचे विज्ञान विषयाचे शिक्षक करतायत. सगळ्याच शिक्षकांची सगळ्यांचीच नावं घेणं मला आता शक्य होणार नाही, पण खूप चांगलं आणि दर्जेदार शिक्षण देणारी या परिसरातील अजूनही एकमेव संस्था जी टिकून आहे. बऱ्याच शाळा या शाळेनंतर चालू झाल्या, तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना, परिसरात खूप शाळा झाल्या आजूबाजूला. आज त्यांची विद्यार्थी संख्या बघितली तर कुठे 25 आहे, कुठे 30 आहे, कुठे 60 आहे. त्या नक्कीच एक ना एक दिवस विद्यार्थी संख्या अभावी तिथे शिक्षक नसल्यामुळे त्या बंद होणार आहेत. आणि पुन्हा एकदा आमची विद्यार्थी संख्या आम्ही टिकवून ठेवल्यामुळे इथे सगळेच विद्यार्थी परिसरातले येणार आहेत. आजही वाहतूक व्यवस्था तशीच आहे, बसची सोय नाही, खूप मोठ्या अडचणी आहेत. अशात आम्ही रिक्वेस्ट करतो, काही देणगीदार आम्हाला भेटतात. श्री महेशजी शेट्टेंसारखे आता आम्हाला देणगीदार मिळाले, त्यांचं 25-30 लाख रुपयाचं आत्तापर्यंतचं योगदान आहे. जे आपले माजी विद्यार्थी आहेत त्यांनी आत्ताच नुकते आम्हाला एक बस मंजूर केलेली आहे, परंतु एक बस आणि 1700 विद्यार्थी हे समीकरण कुठे बसण्यासारखं नाही. STची सेवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. खूप साऱ्या फॅसिलिटीज आपण देण्याचा प्रयत्न करतोय, आणि या प्रयत्नातचाच एक भाग म्हणून संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे विश्वस्त, आमचे सगळे शिक्षक यांच्या प्रयत्नातून गेल्या, आणि तुमच्यासारखे जे काही दानशूर माजी विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांच्या योगदानातून गेल्या 4-5 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपयाची कामं ह्या प्रशालेच्या पायाभूत सुविधा व्यवस्थित करण्याच्या दृष्टिकोनातून झालेले आहेत. आणि मला खात्री आहे हा जो जोर आहे किंवा हा जो जोश आहे, हा उत्साह आहे, शाळेचं रूप बदलण्याचा किंवा कायापालट करण्याचा जोश, तो निश्चितपणे कायम आमचं संचालक, उत्साही संचालक मंडळ आहे ते करतील, आपले सभासद आहेत ते करतील, शाळेविषयी प्रेम असणारे सगळे लोक आहेत ते करतील. हा प्रवास सोपा नाही. एखादी शिक्षण संस्था चालू ठेवणं ही काही साधी गोष्ट नाहीये. 50 कर्मचारी आज आमच्याकडे असे आहेत की त्यांना संस्था पगार देते. 50 शिक्षकांचे सर्वसाधारणपणे 8 ते 10 हजार रुपये पकडले तरी माझ्या माहितीप्रमाणे ती खूप मोठी रक्कम होते. मी कॅल्क्युलेशन नंतर करेन. किंवा 40-50 लाख रुपयेचा माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी संस्थेला भार सोसावा लागतोय. त्यामध्ये काही रक्कम विद्यार्थ्यांकडून येते, काही माजी विद्यार्थ्यांकडून देणगी मिळते, असं चाललेलं आहे. खूप मोठा पसारा आहे, आणि हा पसारा, हा डोलारा आपल्या सगळ्यांना मिळून सांभाळायचा आहे, व्यवस्थित चालवायचं आहे. आणि खरोखरच एक शैक्षणिक हब, एक शैक्षणिक केंद्र खारेपाटणला आपल्याला भविष्य काळात करायचं आहे, आणि नक्कीच ते होणार आहे. कारण ज्या पुरुषानं एक मोठं ध्येय किंवा स्वप्न पाहिलेलं होतं की मला इथेच काय करायचं आहे, एक कोणीतरी म्हणलेलं आहे, लहरों से डरकर नौका पार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सरांनी प्रयत्न केले, हा डोंगर फोडायला सुरुवात केली, त्यांच्या मदतीला असंख्य हात आले. हळूहळू त्यावेळेला JCB किंवा मशिनरी कुठलं काय नव्हतं, आणि त्या कुठेतरी गावात जी वाहून शाळा गेली आपली तिथे भरत होती. सरांच्या डोक्यात आला आपण एक अशी चांगली सुंदर शाळा तयार केली. काही ग्रामस्थांनी आपल्याला जमीन दिली, आणि बऱ्याच श्रमिकांनी श्रमदानातून ही इमारत उभारली.
तोच वारसा पुढे प्राथमिक विभाग सुरू करत असताना आमचे माजी अध्यक्ष बबनशेठ धुमाळे यांनी 1ली ते 4थी चालू करूया हे ठरवलं. त्याच्या अगोदर आमचे वसंतराव राणेसाहेब डॉक्टर त्यांनी टेक्निकल एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी वगैरे आता मी सांगेल ते अकाउंटिंग ऑडिटिंग ते सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्याच्यावरती कळस म्हणजे नाही 12वीपर्यंतच आपण का थांबावं आणि आपल्याला सिनियर कॉलेज जिथे पाहिजेत. ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत, त्यांना शिक्षण मिळत नाही. बरेचसे खेड्यापाड्यातली मुलं ग्रॅज्युएशन करत न करता तसेच 10वी 12वीवरती मुंबईला जातात आणि ग्रॅज्युएट नसल्यामुळे बऱ्याचशा संधी ते मुक्त आहेत त्यांच्या हुकत आहेत. हे लक्षात ठेवून आमचे लोकरे साहेब जे सध्या विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांनी 2013-14 साली सिनियर कॉलेज सुरू केलं की जिथे आता सध्या आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सचे 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आतापर्यंतचा हा प्रवास आहे. कदाचित भविष्य काळात आपल्या सगळ्यांची साथ सहकार्य असेल तर कदाचित तिथे एखादं नर्सिंग कॉलेज चालू होईल, कदाचित तिथे व्यावसायिक शिक्षण देणारे शिक्षण संस्थेला एखादा कोर्स सुरू करता येईल, अभ्यासक्रम सुरू करता येईल, बरंचसं काही करता येण्यासारखं आहे. परंतु सगळ्यांची साथ, सगळ्यांचे आशीर्वाद आणि मी तुम्हाला सांगितले माझ्या मनोगतामध्ये एके ठिकाणी मी लिहिलेलं आहे की ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे पेंढारकर सरांनी ह्या परिसरातल्या विद्यार्थ्यांमध्ये झिरपवलेली ही पॉझिटिव्ह एनर्जी आज आम्हाला मिळते. माझ्या पहिल्या दिवशी मी ही शाळेची इमारत बघितली. माझं नोकरीत सिलेक्शन होणार आहे की नाही मला माहीत नव्हतं, परंतु मला तिथे लगेच क्लिक झालं शाळेतून एंट्री करताना ज्या वेळेला इंटरव्ह्यूसाठी आलो. अरे हीच ती आपली शाळा, इथं आपल्याला शिकवायचं आहे. मग इथे थांबलो. मग ते इमारत आणि परिसर बघितल्यानंतर कुठलाही विद्यार्थी असू दे, कुठलाही गेस्ट असू दे, कुठलाही आमचा तो पॉझिटिव्ह वाईब्स ज्याला आपण म्हणतो तोच घेतो. अगदी नकारात्मक विचार करणारा व्यक्तीसुद्धा या परिसरात 2 दिवस 4 दिवस थांबला तर तो सुद्धा पॉझिटिव्हिटीनं चार्ज होऊनच तो परत जातो. आणि तो एक मुख्य उद्देश आमचा होता की बरेच दिवस झाले आपले माझे विद्यार्थी आपल्या संपर्कात नाही आहेत आणि मुख्य उद्देश म्हणजे माझा हा मगाशी सांगितलेला की नवीन मुलांना तुमचा फायदा व्हावा, नवीन मुलांना तुमच्या क्षेत्राचा, व्यवसायाचा, ज्ञानाचा, नोकरीचा अनुभव मिळावा. तुमच्याकडून माहिती मिळाल्यानंतर किंवा तुम्ही कुठे आहात तुमचा संपर्क आम्हाला झाल्यानंतर यथावकाश आम्ही माजी विद्यार्थी समन्वयक, आम्ही मुख्याध्यापक, शिक्षक तुमच्याशी संपर्क साधू आणि नवीन मुलांना मार्गदर्शक म्हणून तुमची जबाबदारी महत्त्वाची असणार आहे त्याविषयी त्यांना कल्पना देऊ. कदाचित भविष्य काळात तुम्हाला माझ्या विद्यार्थ्यांकडून सध्याच्या विद्यार्थ्यांकडून फोन आले आम्ही काय करू किंवा आम्हाला मार्गदर्शन करा किंवा आम्ही मुंबई येथे आलेलो आहे, आम्ही कोल्हापूरमध्ये जरा गायनाचे क्लासेस शिकायचं आहे आम्हाला असं म्हटलं तर राजू मेस्त्री सारखे लोक असतील, मुंबईसारख्या ठिकाणी बरेच आपले चांगले अधिकारी आहेत. केसरकर साहेबांनी तर आमची भरपूर कामं केलेली आहेत की जे माजी विद्यार्थी असल्यामुळे आम्ही हक्कानं खूप मोठ्या पदावरती काम करणारे लोक आहेत ते. तर हक्कानं आम्ही आता सध्या सांगू शकतो की ह्या आमच्या एका विद्यार्थ्याची अशी अडचण झालेली आहे, त्याला काय मार्गदर्शन करता येईल तर ते निश्चितपणे वेळ देतात. खूप वेळ आणि खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु मी आता आवर्त घेतो कारण मला बघून तुमच्या पुढे व्यक्त झाल्याशिवाय मी थांबणार नाही. कारण असंच बोलत राहिलो तर कदाचित खूप वेळ होईल. हा सगळा कार्यक्रम आपण जो साजरा करतोय त्यामध्ये सलग आम्ही 4-5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या वेगवेगळ्या विभागाचे घेतलेले आहेत. 3 दिवस झाले आहेत. आज माजी विद्यार्थी मेळावा हा आजच का घेतोय ह्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे की एक इन्फ्रास्ट्रक्चर आमचं गॅदरिंगचं तयार असतं आणि त्यातच मेळावा घेऊया. आणि उद्या पेंढारकर सरांची पुण्यतिथी असते. वेगळा जर आपण मेळावा घेतला कधीतरी तर खूप मोठं हे खर्चिक काम आहे किंवा खूप मोठं जबाबदारीचं काम आहे. आमच्या स्नेहसंमेलनाबरोबरच हा आपला मेळावा होऊन जाईल. योगायोगानं पेंढारकर सरांची पुण्यतिथी उद्या आहे, त्यामुळे हा सगळाच कार्यक्रम एकत्रित घेऊया असा विचार आपल्या माजी विद्यार्थिनी गीता राऊत मॅडम यांच्याकडे मांडल्यानंतर बऱ्याचशा 4-5 विद्यार्थ्यांनी जी प्रातिनिधिक विद्यार्थी होते त्यांनी होकार दिला आणि त्यामुळे हा आजचा कार्यक्रम किंवा आज आपण माजी विद्यार्थी पहिला मुख्याध्यापक आणि शाळा यांच्या माध्यमातून होत असलेला पहिला माजी विद्यार्थी मेळावा कायम पुढे भविष्य काळात असाच दरवर्षी चालू राहावा अशी माझी इच्छा आहे. किंवा ज्या वेळेला स्नेहसंमेलन होईल त्याला जोडून एक दिवस खास माजी विद्यार्थ्यांसाठी देऊया की जो दिवस माजी विद्यार्थ्यांच्या सोयीचा असेल,
माजी विद्यार्थी सहजपणे येऊ शकतील आणि आपली शाळा परत एकदा आपण मित्रमंडळी भेटूया. कारण ज्या वेळेला मित्र एकमेकांना भेटतात, मैत्रिणी एकमेकांना भेटतात, त्यावेळेला सुख दुःख आपली काय असतील ती शेअर करता येतात. आपल्या मित्रांपैकी एक कोणतरी खाली असतो, कोणतरी खूप उंच गेलेला असतो, एकमेकांना मदत होऊ शकते, एक पॉझिटिव्ह व्हाइब्स आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी नक्कीच होतील. यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आजपर्यंत पेंढारकर सरांचं आपण सातत्यानं उल्लेख करतो, तितकं प्रचंड मोठं कार्यच त्यांचं आहे. आम्ही काहीच नाही, किंवा मी अगदी व्यासपीठावर बसलेले संचालक मंडळ किंवा आपण सगळेच लोक जे आहोत त्यांचे विचार एक 100%तले 1% जरी आमच्याकडे आला पोचला, आम्ही प्रयत्न करतोय घेण्याचा, तरी खूप मोठी गोष्ट आहे. परंतु पेंढारकर सरांना जे मुख्याध्यापक म्हणून त्यांच्या सोबत साथ देणाऱ्या वत्सल्याताई पेंढारकर ह्या पहिल्या मुख्याध्यापिका, त्याच्यानंतर पेंढारकर सर, शरद काळे सर, त्याच्यानंतर मोहन चोपडे सर, शंकरदास सर, चिले सर, फुमके सर, त्यानंतर भुजबळे सर, नदाब सर, रानडे सर, रानडे मॅडम आलेले दिसत आहेत, रानडे मॅडम, फराकटे सर, आखिवाटे सर, माझ्या माहितीप्रमाणे कोण राहिलेलं नाही. एवढ्या सगळ्या मुख्याध्यापकांनी आपल्या शिक्षकांच्या आणि संस्थेची तुमच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन हा जो प्रवास चालू ठेवलेला आहे, हा अखंडपणे चालू ठेवण्यासाठी आपली सुद्धा मदत व्हावी ही एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि भविष्य काळात मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं खूप काही करता येण्यासारखं या शाळेच्या संबंधित. तर एक आता मला जे जाणवतंय ते असं आहे, खूप आपली प्रस्तावित कामं आहेत. तर मगाशीचा एक विषय झाला की पूर्वी इथे आपल्याकडे 4 हॉस्टेल होती, ती आता काही कारणास्तव बंद झाली. काही कारणं म्हणजे ठिकठिकाणी शाळा झाल्या. आता मी तुम्हाला सांगतो, ठिकठिकाणच्या शाळा ह्या बंद होणार आहेत आणि एके दिवशी परत एकदा हॉस्टेल्स सुरू करण्याची वेळ येणार आहेत. त्यावेळेला मात्र आपण तयारीत असू, आमच्याकडे हॉस्टेल आहे किंवा विद्यार्थ्यांना ह्या सुविधा आहेत, तर निश्चितपणे पुन्हा एकदा विद्यार्थी मोठ्या संख्येनं खारेपाटणमध्ये रहिवासी होतील, काही वर्ष इथे राहून शिक्षण घेतील आणि पुढचा प्रवास त्यांचा चालू राहील. तर त्या दृष्टिकोनातून आपण माजी विद्यार्थी म्हणून जर बघितलं, मी नक्कीच आपल्याकडे काही मागणी करणार नाही किंवा एक त्या कवितेसारखं आमच्या पाठीवर फक्त तुमचा हात असू द्या, तुम्ही एक प्रोत्साहन द्या. निश्चितपणे मला खात्री आहे की चांगल्यात चांगलं आणि पॉझिटिव्ह कामच होणार आहे. कारण माझा या एका गोष्टीवर विश्वास आहे की मी ज्या ठिकाणी इथे काम करतोय किंवा जिथं राहतोय तिथला परिसर स्वच्छ असला पाहिजे, तो सुंदर असला पाहिजे. आणि तो सुंदर राहावा की मागे आपण गेल्यानंतर मागच्या माणसाला जेवण केल्यानंतर हॉटेलमध्ये आपण नंतर जाऊन बसल्यानंतर ते टेबल स्वच्छ असावं असं वाटतं. किंवा वर्तमानपत्र वाचताना दुसऱ्या कोणी वाचलेलं असेल, पानं विस्कटलेले असतील तर ते नीटनेटकं ठेवलेलं पाहिजे असं आपली इच्छा असते. किंवा टॉयलेटमध्ये जरी गेल्यानंतर ते अगोदर कोणीतरी गेलेलं आहे त्यानं ते स्वच्छ केलेलं असावं अशी आपली अपेक्षा असते. तसं माझी अपेक्षा, आम्ही ज्या वेळेला जाऊ इथून त्यावेळेला हे चांगलं स्वच्छ सुंदर आणि सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांनी इथं पुन्हा यावं आणि यावंसं वाटावं असा एक परिसर, चांगला निर्मळ परिसर करून देण्याचं काम किंवा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुमचं सहकार्य असू द्या. नंतर मी तुम्हाला खूप सारं बोलेन, खूप वेळ झाला. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थी तुम्ही जमून आलात, खूप आनंद झालाय आम्हाला. अशीच उपस्थिती नेहमी तुमची असू द्या. काय आमचं चुकत असेल तर नक्कीच मार्गदर्शन करत राहा. खूप बोलायचं होतं, खूप नावं घ्यायची आहेत, पण थांबतो. थँक्यू.